नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश अजने आपलं सर्वांचं स्वागत करतो अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या लेक्चरमध्ये आपण नेमकं काय बघणार आहे ते बघूया। आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूया भारताचा इतिहास, ज्यामध्ये पाहू आपण इंग्रजांचा भारताच्या राजकारणात प्रवेश कसा झाला। म्हणजे भारताचं जे राजकारण आतापर्यंत आपण का बघितलं, युरोपांचा भारतामध्ये प्रवेश कसा झाला, म्हणजे युरोपियन लोकांचा भारतामध्ये प्रवेश कसा झाला ते आपण मागच्या लेक्चरमध्ये सविस्तर बघितलेलं आहे। कोलंबस बघितला, अमेरिको वेस्पुसी बघितला आहे, त्यानंतर सोबतच आपण वास्को द गामा, पाउलो द गामा, म्हणजे ते सविस्तर स्टोरी आपण व्यवस्थित शिकवलेली आहे, महत्त्वाचे की पॉइंट सुद्धा दिलेले आहेत। तर या लेक्चरमध्ये म्हणजे आता काय झालं, मागच्या लेक्चर पर्यंत आता इंग्रज लोक असतील, फ्रेंच असतील, डच असतील, हे सर्वचे सर्व लोक कुठं भारतामध्ये आलेले आहेत, म्हणजे भारतामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। आता हे इंग्रज लोक काय करणार आहेत, तर भारताच्या सत्तेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार आहेत। मग तो प्रवेश करण्याचा नेमका इतिहास काय आहे ते सविस्तर आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे। बऱ्याच एक्झाम मध्ये खूप वेळा याच्यावरती प्रश्न 100% विचारले जातात। अलीकडे झालेल्या तलाठी भरतीमध्ये प्रत्येक शिफ्ट मध्ये आता हे जे लेक्चर घेणार आहे यातलं एक ना एक क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळणार आहेच। चला तर मग आपण वेळ न घालवता सुरू करूया आपल्या लेक्चरला, ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहे की इंग्रजांचा भारताच्या राजकारणात प्रवेश कसा झाला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की 31 डिसेंबर 1600 ला काय सॉरी 31 डिसेंबर काय 31 डिसेंबर 1600 ला काय झालं होतं हे मागच्या लेक्चर मध्ये सविस्तर आपण बघितलं। तर 31 डिसेंबर 1600 ला एक गोष्ट झाली होती, ते म्हणजे काय, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती। काय, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती, ईस्ट इंडिया कंपनी। आता या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कशासाठी झाली होती ते सुद्धा सविस्तर आपण बघितलेलं आहे। तर काय, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती, भारतामध्ये व्यापार करायचा आहे। मग भारतामध्ये व्यापार करण्यासाठी इंग्रज लोकांनी एक कंपनी तयार केली होती। त्या कंपनी कोणाच्या साम्राज्यामध्ये तयार करण्यात आली होती, तर राणी इलिझाबेथ हे सुद्धा आपण बघितलेलं आहे। काय, तर राणी इलिझाबेथ ज्या वेळेस इंग्लंडची राणी होती, तिच्या कार्यकाळामध्ये 31 डिसेंबर 1600 ला काय ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती। हे जी ईस्ट इंडिया कंपनी आहे भारतामध्ये आल्यावरती तिनं काय केलं, भारतामध्ये व्यापार करण्याचा प्रयत्न केला। मग व्यापार करत असताना तिचा वेगवेगळ्या सत्तेशी संघर्ष सुरू झाला। सुरुवातीला तिचा संघर्ष सुरू झाला पोर्तुगीजांशी, नंतर डचांशी, नंतर फ्रेंचांशी। हे पीडीएफ आपण मागच्या लेक्चर मध्ये व्यवस्थित समजून घेतलेला आहे। काय, सुरुवातीला त्यांनी संघर्ष करावा लागला पोर्तुगीजांसोबत, नंतर डचांसोबत त्यांचा संघर्ष झाला, नंतर शेवटी त्यांचा फ्रेंचांसोबत संघर्ष झाला। या परदेशी लोकांसोबतचा संघर्ष झाल्यानंतर आता या इंग्रज लोकांनी काय केलं, तर आपले जे एकदेशीय आहेत म्हणजे भारतीय सत्ता आहे किंवा भारतीय लोक आहेत, तर या भारतीय लोकांकडे काय वळवला, आता आपला संघर्ष वळवला। मग संघर्ष वळवल्यानंतर सुरुवातीला इंग्रजांनी काय केलं, तर दक्षिण भारताकडे नजर टाकली। आपला जो भारत देश आहे हा उत्तर आणि हा दक्षिण, तर दक्षिणेकडे जे राज्य असतील जसे की कर्नाटक असेल, तमिळनाडू असेल, केरळ असेल, तर या राज्यांकडे सुरुवातीला काय केलं, तर सुरुवातीला लक्ष वळवलं। तर बघा योगायोगाने त्या काळात काय झालं, दक्षिणेकडे कर्नाटकाच्या गादीवरून आहे ना फार संघर्ष सुरू होता। काय, कर्नाटकाच्या दक्षिण भारतामध्ये काय कर्नाटकाची गादी होती। काय, कर्नाटक, आता हे जे कर्नाटक आहे कर्नाटकाच्या गादीवरून काय झालं, तर दक्षिण भारतामध्ये दोन जे असे राज्य होते, या दोन राज्यांमध्ये संघर्ष चालू होता। एक राजा म्हणजे होता तो चंदा साहेब। कोण, चंदा साहेब। बघा, तर इंग्रजांनी आपलं लक्ष कुठे वळवलं होतं, दक्षिण भारतामध्ये। तर दक्षिण भारतामध्ये कर्नाटकाच्या गादीवरून चंदा साहेब आणि जो आपला दुसरा जो आहे मोहम्मद अली, कोण, मोहम्मद अली व चंदा साहेब या दोघांमध्ये संघर्ष चालू होता। काय, मोहम्मद अली व चंदा साहेब या दोघांमध्ये संघर्ष चालू होता कर्नाटकाच्या गादीवरून। हा संघर्ष एवढा खतरनाक चालू होता की या संघर्षामध्ये काय केलं, त्या इंग्रज लोकांनी हस्तक्षेप केला। मग इंग्रज लोकांनी काय केलं, तर मोहम्मद अलीची बाजू घेतली। कोणी, मोहम्मद अलीची बाजू कोणी घेतली, इंग्रजांनी घेतली। इंग्रजांनी कशासाठी बाजू घेतली, तर यांना ऑब्वियसली राजकारणामध्ये प्रवेश करायचा होता। मग इंग्रजांनी बाजू घेतली मोहम्मद अलीची आणि सोबतच फ्रेंचांनी बाजू घेतली कोणाची, तर चंदा साहेबाची।
काय फ्रेंचांनी बाजू घेतली चंदा साहेबाची। या दोघांच्या सत्ता संघर्षामध्ये काय आहे, या दोघांनी काय केलं, इंटरफेअर केलं असं म्हणायला काही हरकत नाही। तर इंग्रजांनी बाजू घेतली ते मोहम्मद अलीची आणि फ्रेंचांनी बाजू घेतली चंदा साहेबाची। आणि सर्व कशासाठी चालू होतं, तर कर्नाटकाच्या गादीसाठी। चंदा साहेब म्हणायचा मला गादी हवी आहे, मोहम्मद अली म्हणायचा मला गादी हवी आहे। या दोघांमध्ये सत्ता संघर्ष चालू झाला आणि हा सत्ता संघर्ष एवढा विकोपाला गेला की इंग्रजांनी बाजू घेतली मोहम्मद अलीची, फ्रेंचांनी बाजू घेतली चंदा साहेबाची। या संघर्षामध्ये काय झालं, तर मोहम्मद अलीचा विजय झाला। मोहम्मद अलींनी काय केलं, तर चंदा साहेबाचा पराभव केला। चंदा साहेबाचा पराभव केल्यानंतर या चंदा साहेबाला काय करण्यात आलं, ठार करण्यात आलं। ठार करण्यात आल्यामुळे काय झालं, तर या फ्रेंचांना फार मोठा धसका भेटला। म्हणजे सरळ सरळ आहे, इंग्रजांनी मोहम्मद अलीची बाजू घेतली। मोहम्मद अलीची बाजू घेतल्यानंतर या सत्ता संघर्षामध्ये चंदा साहेबाचा पराभव झाला आणि या पराभवामध्ये काय चंदा साहेबाचा हत्या म्हणजे चंदा साहेबाची हत्या करण्यात आली। या चंदा साहेबाची हत्या केल्यामुळे या फ्रेंचांना काय भेटला, जबर धसका भेटला। मग जबर धसका भेटल्यामुळे ऑब्विसली हे फ्रेंच लोक काय झाले, थोडे मांग झाले। आता इथवरच इंग्रज लोक थांबले नाहीत, तर इथवरच इंग्रज लोक न थांबता काय झालं, तिकडे आपल्याला माहित होतं की 1707 ला काय झालं होतं, हे आपण कर्नाटकाचं बघितलं। कर्नाटकामध्ये महत्वाची गोष्ट काय, चंदा साहेब आणि मोहम्मद अली या दोघांमध्ये संघर्ष होता। चंदा साहेबाची बाजू फ्रेंचांनी घेतली आणि इंग्रजांनी कोणाची बाजू घेतली, मोहम्मद अलीची। तर याच्यामध्ये कोणाचा विजय झाला, मोहम्मद अलीचा विजय झाला। पण सर्वात महत्वाची गोष्ट काय झाली, तर आपल्याला माहित आहे औरंगजेब काय, औरंगजेबाचा मृत्यू झाला होता 1707 मध्ये। हे मागच्या लेक्चर मध्ये आणि त्याच्या पूर्वीच्या लेक्चर मध्ये सुद्धा आपण सविस्तर बघितलेला आहे। काय औरंगजेबचा मृत्यू झाला होता 1707 मध्ये। त्यामुळे काय झालं, तर हैदराबादचा जो निजाम होता, काय हैदराबादचा निजाम, मग हा जो हैदराबादचा निजाम असेल किंवा भारतातले इतर जे काही सरदार असतील की जे औरंगजेबाच्या काय होते, अंडर मध्ये होते, या लोकांनी काय केलं, आपलं स्वतंत्र जाहीर केलं। कोणी स्वतंत्र जाहीर केलं, तर हैदराबादचा निजाम असेल किंवा भारतातले इतर संस्थान असतील किंवा सरदार असतील, या लोकांनी औरंगजेबच्या मृत्यूनंतर काय केलं, आपलं स्वतंत्र डिक्लेअर केलं किंवा जाहीर केलं। मग तसंच हैदराबाद मध्ये कोण होते, निजाम होते। या निजामांनी काय केलं, तर या निजामांनी आपलं स्वतंत्र जाहीर केलं। मग आता निजामांनी स्वतंत्र जाहीर केल्यानंतर काय झालं, तर अचानकपणे काय झालं, तर एक महत्वाची गोष्ट झाली, निजामाचा मृत्यू झाला। मग आता निजामाचा मृत्यू झाल्यानंतर काय होणार आहे, तर निजामाचा मुलगा होता, एक कोण होता, मुलगा होता आणि दुसरा एक होता नातू। या दोघांमध्ये काय झाला, आता सत्ता संघर्ष सुरू झाला। कशासाठी, तर हैदराबादच्या गादीसाठी, म्हणजे या निजाम पदासाठी म्हणू शकता किंवा हैदराबादच्या गादीसाठी म्हणू शकता की या निजामाचा मुलगा, तो मुलगा त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे नासिर जंग। काय नासिर जंग। आणि जो नातू होता, या नातवाचं नाव काय आहे, तर या नातवाचं नाव आहे मुझफ्फर जंग। काय मुझफ्फर जंग। या दोघांमध्ये काय झाला, आता संघर्ष सुरू झाला। पहा हैदराबाद काय झालं, औरंगजेबाचा मृत्यू झाला 1707 ला। त्यानंतर हैदराबादचे जे निजाम होते आणि जे इतर सरदार होते, या सरदारांनी काय केलं, आपलं स्वतंत्र जाहीर केलं। जाहीर केल्यानंतर काय झालं, या हैदराबादच्या निजामाचा मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर त्याचा मुलगा नासिर जंग आणि त्या निजामाचा जो नातू होता मुझफ्फर जंग, या दोघांमध्ये काय झाला, संघर्ष सुरू झाला। मग संघर्ष सुरू झाल्यानंतर काय केलं, तर इंग्रजांनी इथं सुद्धा तोंड घालायचा प्रयत्न केला। म्हणजे काय, इंग्रजांनी बाजू घेतली नासिर जंगची आणि सोबतच हे फ्रेंच लोक जे होते, या फ्रेंच लोकांनी काय केलं, तर या फ्रेंच लोकांनी बाजू घेतली या मुझफ्फर जंगची। म्हणजे मुलाची बाजू इंग्रजांनी घेतली आणि नातूची बाजू कोणी घेतली, तर फ्रेंचांनी घेतली। तर या सत्ता संघर्षामध्ये काय झालं, तर या सत्ता संघर्षांमध्ये या नासिर जंगने या मुझफ्फर जंगचा दारुण पराभव केला। मग दारुण पराभव केल्यानंतर काय झालं, इंग्रजांना ऑब्विसली इंग्रजांचाच विजय झाला असं म्हणायला काही हरकत नाही। आता इथं फ्रेंचांना काय भेटला, दुसरा धक्का भेटला। दुसरा धक्का भेटल्यानंतर प्रबळ असं नेतृत्व किंवा संघर्ष करायला इंग्रजांना आता परदेशी ताकद उरली नव्हती। मग या इंग्रजांनी काय केलं, हा जो नासिर जंग आहे, या नासिर जंगाकडून व्यापारी सवलती मिळवल्या। सोबतच ते कर्नाटकामध्ये जे झालं होतं त्याच्यामध्ये
असूनही त्याने मोहम्मद अलीकडून काय केलं होतं, तर या मोहम्मद अलीकडून सुद्धा व्यापारी सवलती मिळवल्या होत्या। अशा प्रकारे आता इंग्रज लोक काय करत आहेत, हळूहळू भारताच्या राजकारणामध्ये प्रवेश करत आहे। कर्नाटकाच्या गादीवरून काय कर्नाटक मध्ये प्रवेश केला, हैदराबादच्या गादीवरून नासिर जंगला साथ देऊन म्हणजे नासिर जंगची मदत करून त्यांनी काय केलं, हैदराबाद मध्ये सुद्धा प्रवेश केला। सोबतच तिकडे म्हैसूर मध्ये काय, सोबतच म्हैसूर मध्ये, हे अतिशय महत्वाचं आहे, सोबतच म्हैसूर मध्ये काय झालं तर म्हैसूर मध्ये जबरदस्त व्यक्तिमत्व तिथं काय करत होतं, राज्य करत होतं आणि ते जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे हैदर अली। काय, हैदर अली। तर हा जो हैदर अली आहे, हा हैदर अली अतिशय ताकदीनं इंग्रजांसोबत लढत होता। हा हैदर अली काय करत होता, हा कुठचा होता, म्हैसूरचा होता। म्हैसूरचा हैदर अली काय इंग्रजांसोबत अतिशय ताकदीनं लढत होता आणि ताकदीनं लढत असतानाच काय झालं, 1767 ते 1769 च्या दरम्यान अँग्लो म्हैसूर युद्ध झालं। अँग्लो म्हैसूर युद्ध म्हणतो आपण त्याला, काय, अँग्लो म्हैसूर युद्ध पहिले। काय, अँग्लो म्हैसूर युद्ध पहिलं कधी झालं, 1767 ते 1769 च्या दरम्यान अँग्लो म्हैसूर युद्ध झालं। कोणामध्ये झालं तर हैदर अली वर्सेस इंग्रज। काय, सरळ सरळ हैदर अली वर्सेस इंग्रज या दोघांमध्ये काय झालं तर अँग्लो म्हैसूर युद्ध झालं। आता हे जे अँग्लो म्हैसूर युद्ध आहे, तर हे अँग्लो म्हैसूर युद्धाचं नेतृत्व हैदर अलीनं केलं होतं आणि हा जो हैदर अली आहे, या हैदर अलीनं या इंग्रजांचा या पहिल्या युद्धामध्ये काय केला तर पराभव केला होता। ध्यानात असू द्या, हा तलाठी भरतीमध्ये आलेला प्रश्न आहे की अँग्लो म्हैसूर युद्ध, पहिले अँग्लो म्हैसूर युद्ध केव्हा झाले तर 1767 ते 1769 च्या दरम्यान झाले। आता हे अँग्लो म्हैसूर युद्ध झाल्यानंतर काय झालं तर या अँग्लो म्हैसूर युद्धामध्ये इंग्रजांचा पराभव कोणी केला होता तर हैदर अलीने केला होता। हेच ते हैदर अली आहेत की जे कोणाचे पिताजी आहेत, तर हे हैदर अली पिताजी आहेत, लेट मी बघा, हे हैदर अली काय तर हे हैदर अली आहेत टिपू सुलतानचे वडील। काय, टिपू सुलतान। मग आता हे जे टिपू सुलतान आहेत, टिपू सुलतान, मग टिपू सुलतानचे वडील कोण आहेत, हैदर अली आहेत। मग हैदर अली टिपू सुलतानचे वडील आहेत। तर या हैदर अलीनं काय केलं, इंग्रजांसोबत पहिलं जे अँग्लो म्हैसूर युद्ध झालं, तर या पहिल्या अँग्लो म्हैसूर युद्धामध्ये काय केला, इंग्रजांचा पराभव केला। इंग्रजांचा पराभव केल्यानंतर इंग्रज शांत बसणार आहेत का, नाही, तर इंग्रजांनी काय केलं, 1780 पासून तर 1784 पर्यंत दुसरे अँग्लो म्हैसूर युद्ध सुरू झालं। कितवे, दुसरे अँग्लो म्हैसूर युद्ध, दुसरे अँग्लो म्हैसूर युद्ध सुरू झाले। काय, दुसरे अँग्लो म्हैसूर युद्ध सुरू झाले। पहिलं अँग्लो म्हैसूर युद्ध ध्यानात असू द्या, तारीख आलेला आहे प्रश्न 1767 ते 1769। दुसरं अँग्लो म्हैसूर युद्ध कधी झाले, 1780 ते 1784। आता हे दुसरे अँग्लो म्हैसूर युद्ध चालू असतानाच अचानकपणे काय झालं तर 1782 मध्ये, किती, 1782, या 1782 मध्ये काय झालं बघा, अँग्लो म्हैसूर युद्ध पहिलं 1767 ते 69 झालं। याच्यामध्ये हैदर अलीनं इंग्रजांचा पूर्ण पराभव केला होता, परंतु इंग्रज शांत बसले नाही, इंग्रजांनी परत युद्ध करायला सुरुवात केली। मग ज्यावेळेस इंग्रजांनी परत युद्ध करायला सुरुवात केली तर ते 1780 पासून 1784 दरम्यान चाललं, त्यालाच नाव दिले जाते दुसरे अँग्लो म्हैसूर युद्ध। मग आता दुसरे अँग्लो म्हैसूर युद्ध चालू असताना 1782 मध्ये काय झालं तर या हैदर अलीचा मृत्यू झाला। काय झाला, 1782 मध्ये हैदर अलीचा मृत्यू झाला। मग हैदर अलीचा मृत्यू झाल्यानंतर नेतृत्व ऑटोमॅटिकली टिपू सुलतानला आलं। या टिपू सुलतानने काय केलं, इंग्रजांनी सळो की पळो केलं होतं, परंतु काय झालं, श्रीरंगपट्टमची जी लढाई झाली, या श्रीरंगपट्टमच्या लढाईमध्ये टिपू सुलतानचा पराभव झाला। त्यानंतर काय झालं, 1784 ला अँग्लो म्हैसूर युद्ध काय झालं, समाप्त झालं। श्रीरंगपट्टमच्या लढाईत काय झाला तर टिपू सुलतानचा काय झाला, शेवट झाला होता, म्हणजे किंवा सरळ सरळ सांगू शकतो अँग्लो म्हैसूर दुसऱ्या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला। आणि अशा प्रकारे हैदराबाद असो म्हैसूर असो इथं काय झालं तर इंग्रजांची सत्ता आली। बघा, क्रमाक्रमाने बघूया आपण दक्षिण भारतामध्ये कशी सत्ता प्रस्थापित झाली आणि कोणते असे कारण होते। तर सर्वात पहिले आपल्याला माहित आहे कर्नाटकात काय, कर्नाटकाच्या गादीवरून काय झाला, चंदा साहेब आणि आपले मोहम्मद अली यांच्यामध्ये संघर्ष झाला होता, तिथं इंग्रज प्रवेश केला। त्यानंतर इंग्रज कुठे आले, हैदराबाद। आता हैदराबाद मध्ये काय होते, निजाम होते।
निजाम मेल्यानंतर त्याचा नातून मुलगा नासिर जंग आणि मुझफ्फर जंग यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. नासिर जंगचा विजय झाला म्हणून इंग्रज इथे एंटर झाले. त्यानंतर इंग्रज कुठे आले तर इंग्रज म्हैसूर येथे आले. म्हैसूर येथे आल्यानंतर इंग्रजांनी काय केलं तर इंग्रजांनी म्हैसूर येथे आल्यानंतर दुसरे जे अँग्लो म्हैसूर युद्ध झालं याच्यामध्ये टिपू सुलतानचा पराभव केला. श्रीरंगपट्टमच्या लढाईत टिपू सुलतानला हरवून काय केलं संपूर्ण या म्हैसूर साम्राज्याचा म्हणजेच काय टिपू सुलतानचा पराभव झाला आणि अशा प्रकारे म्हैसूरमध्ये सुद्धा इंग्रज काय झाले एंटर झाले. म्हणजे कर्नाटकच्या राजकारणात इंग्रजांचा प्रवेश झाला, हैदराबादच्या राजकारणातही इंग्रजांचा प्रवेश झाला, म्हैसूरच्या राज्यातही इंग्रजांचा प्रवेश झाला. म्हणजे सरळ सरळ आपण सांगू शकतो की दक्षिण भारतामध्ये इंग्रजांचा प्रवेश 100% काय झाला सक्सेस झाला. तो कसा झाला ते आपण सविस्तर बघितलेला आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवा, आता हा जो कर्नाटक आहे या कर्नाटकाच्या जो निजाम जो राज्य करत असेल याच्याकडून सवलती मागितल्या. त्यानंतर हैदराबाद कडून सुद्धा सवलती, म्हैसूर सुद्धा कडून सवलती, व्यापारी सवलती मिळवत होते. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पैशांची खंडणी सुद्धा मागत होते. अशा प्रकारे एक मग काय झालं तर दक्षिण भारतामध्ये इंग्रजांनी पूर्णपणे त्या दक्षिण भारताच्या राजकारणामध्ये प्रवेश केला. पण सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, इंग्रजांनी आपले लक्ष तिकडे मराठा साम्राज्याकडे सुद्धा वळवले होते आणि तो इतिहास अतिशय महत्वाचा आहे. तर बघा आता आपण तो बघूया, मराठा साम्राज्याचा पराभव इंग्रजांनी नेमका कसा केला. तर बघा आपल्याला माहित आहे की 1761 मध्ये, कधी 1761 मध्ये बघा तारीख ध्यानात ठेवा, 14 जानेवारी 1761 इथूनच इतिहास आले कलाटणी भेटेल. काय 14 जानेवारी 1761 ला एक अतिशय महत्वाची घटना घडली. काय 14 जानेवारी 1961 ला एक महत्वाची घटना घडली, ती म्हणजे काय पानिपतचं तिसरं युद्ध. काय पानिपतचे तिसरे युद्ध. आता हे जे पानिपतचे तिसरे युद्ध आहे नेमकं कोणाकोणामध्ये झालं ते सुद्धा माहित पाहिजे. काय ते तिसरं पानिपतचं युद्ध जे आहे हे झालं अहमद शाह अब्दाली वर्सेस मराठा साम्राज्य. काय अहमद शाह अब्दाली वर्सेस मराठा साम्राज्य अतिशय महत्वाचा आहे. इतिहासाला कलाटणी जर मिळाली असेल तर ती खरी इथूनच मिळालेली आहे. का पहिलं पानिपतचं युद्ध आपण बघितलं होतं, दुसरे बघितलं होतं. पहिलं कधी झालं होतं तर 1526 ला, दुसरं कधी झालं 1556 ला आणि तिसरं कधी झालं 1761 ला. हे सविस्तर आपण मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. तर बघा आता तिसरं पानिपतचं युद्ध बघितलं, पहिलं बघितलं सविस्तर बघितलेलं, पहिलं बाबर वर्सेस काय इब्राहिम लोधी, दुसरे बघितलेलं आहे सविस्तर बघितलेलं आहे अकबर वर्सेस हिंदू राजा हेमू, आणि आता तिसरं आहे अहमद शाह अब्दाली वर्सेस मराठा. कुठे झालेलं आहे युद्ध पानिपतला आणि तारीख काय 14 जानेवारी 1761. मग या 14 जानेवारी 1761 ला पानिपतचं तिसरं युद्ध झालं. हे पानिपतचं तिसरे युद्ध झाल्यानंतर याच्यामध्ये काय झाला तर मराठी साम्राज्याचा काय झाला पराभव झाला. काय झाला पराभव झाला. म्हणजेच काय अहमद शाह अब्दाली इथं पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये विजय झाला. मग पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये विजय झाल्यानंतर मराठी साम्राज्याला काय भेटला एक मोठा धक्का भेटला. मग आता हा जो मोठा धक्का भेटला होता तर 1761 लाच काय 1761 ला जे पेशवे होते नानासाहेब पेशवे, कोण पेशवे होते नानासाहेब, काय नानासाहेब पेशवे जे होते या नानासाहेब पेशवे होते. या नानासाहेब पेशवेंना काय झाला हा जो पानिपतचा पराभव होता हा सहन झाला नाही किंवा पचला नाही, म्हणून नानासाहेबांचा काय झाला 1761 लाच मृत्यू झाला. काय झाला 1761 लाच मृत्यू झाला. कशामुळे मृत्यू झाला तर 14 जानेवारी 1761 ला जे पानिपतचं तिसरे युद्ध झालं होतं या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला आणि हे जी गोष्ट आहे नानासाहेबांना सहन झाली नाही, म्हणून 1761 ला नानासाहेबांचा मृत्यू झाला अशी इतिहासात नोंद आहे. मग नानासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर काय झालं तर नानासाहेबांच्या मृत्यू झाल्यानंतर थोरले माधवराव पेशवे बनले. काय थोरले माधवराव पेशवे बनले. माधवराव पेशवे बनले. कोण बनले पेशवे बनले. कोण बनलं पेशवा तर थोरले माधवराव पेशवे बनले. परंतु राघोबा दादांना हे सहन झालं नाही, राघोबा दादांना हे आवडलं नाही. राघोबा दादांना काय वाटत होतं की मी पेशवा झालो पाहिजे. कोण
राघोबा दादा. राघोबा दादांना काय झालं, थोरले माधवराव पेशवे झाले हे सहन झालं नाही, म्हणून काय झालं, या मराठी याच्यामध्ये अंतर्गत यादवी युद्ध सुरू झाले. यादवी म्हणजे संघर्ष सुरू झाला. सरळ सरळ या पेशव्यांमध्येच अंतर्गत कलह निर्माण झाला. या राघोबा दादांना सहन काय झालं नाही. नानासाहेब पेशवे मेल्यानंतर राघोबा दादा म्हणतात की मी कर्तव्यवान आहे, मी कर्तृत्ववान आहे, मी पेशवा व्हायला पाहिजे, परंतु थोरले माधवराव पेशवे झाले म्हणून हे राघोबा दादा काय झाले, फितूर झाले. फितूर झाले म्हणजे त्यांनी काय केलं, तर राघोबा दादा इंग्रजांना जाऊन मिळाले. काय, राघोबा दादा इंग्रजांना जाऊन मिळाले. राघोबा दादा इंग्रजांना जाऊन मिळाल्यामुळे काय झालं, बऱ्याचशा गोष्टी झाल्या. पहिली गोष्ट काय झाली तर 1782 ला, कधी 1782, हे गोष्ट ध्यानात ठेवा. काय, 1782 ला एक तह झाला. तो तह म्हणजे काय, सालबाईचा तह. कोणता, सालबाईचा तह. सालबाईचा तह एक तह झाला. तो तह इथं आलं नाही, वरली. तर 1782 ला काय झालं, एक तह झाला. तो तह म्हणजे काय, सालबाईचा तह. हा तह कशासाठी झाला, तर सरळ सरळ या राघोबा दादांना काय झालं, राघोबा दादांना हे पसंत आलं नाही की थोरले माधवराव पेशवे झाले, त्यामुळे राघोबा दादा इंग्रजांना जाऊन मिळाले आणि 1782 ला काय झाला, एक तह झाला. तो तह म्हणजे काय, सालबाईचा तह. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता इथून जो इतिहास आहे हा अतिशय महत्वाचा आहे. बघा आता 1782 ला सालबाईचा तह झाला, पण त्याच्या पूर्वी सुद्धा काही गोष्टी झाल्या होत्या. त्या गोष्टी म्हणजे काय, 1775 पासून, काय 1775 पासून तर 1782 पर्यंत, काय 1775 पासून तर 1782 पर्यंत मराठा, काय मराठा वर्सेस इंग्रज यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. हे म्हणजे पहिलं, म्हणजे इंग्रज मराठा, अँग्लो मराठा पहिलं युद्ध कधी झालं होतं, 1775 पासून तर 1782 पर्यंत. या युद्धाचा जो समारोह होता किंवा या युद्धाला जर समाप्त करायचं असेल तर त्यासाठी 1782 मध्ये काय झाला होता, सालबाईचा तह झाला होता. आता आलं असेल तुमच्या लक्षात, काय सालबाईचा तह झाला होता. मग या सालबाईच्या तहानुसार काय वेगवेगळे आता तहात तुम्हाला माहिती आहे कंडिशन असतात. जसा व्हर्सायचा तह आपण पहिल्या महायुद्धामध्ये बघितला होता, तशाच काही कंडिशन होत्या याच्यात. मग त्या कंडिशन नुसार काय झाला, या 1782 ला सालबाईचा तह झाला. कारण हे 7 वर्ष युद्ध चालू होतं. किती वर्ष, 7 वर्ष युद्ध चालू होतं. कोणाकोणामध्ये 7 वर्ष युद्ध चालू होतं, मराठा आणि इंग्रज या दोघांमध्ये 7 वर्ष युद्ध चालू होतं. मग या 7 वर्ष युद्धाचा समारोप झाला पाहिजे म्हणून मध्यस्थी कोण केली होती, तर शिंदेनी केली होती. काय, शिंदेनी मध्यस्थी केली. शिंदेनी काय केलं, इंग्रज आणि मराठा यांना एकत्र बसवलं. एकत्र बसवल्यानंतर सालबाईचा तह करण्यात आला. सालबाईचा तह करून काय करण्यात आलं, इंग्रजांना काही प्रदेश देण्यात आला व्यापार करण्यासाठी. आणि इंग्रजांनी काय केलं, मग नंतर इंग्रज काय शांत बसणारे तर नव्हते, म्हणून इंग्रज शांत बसणारे नव्हते. परंतु परत काय झालं, एक महत्वाची गोष्ट झाली. काय, इंग्रज आता 1782 पर्यंत, काय 1775 पासून 1782 पर्यंत इंग्रज लोक आणि मराठी लोक एकमेकांमध्ये लढत होते. परंतु शिंदेच्या मध्यस्थीमुळे म्हणजे 7 वर्षानंतर शिंदेने मध्यस्थी केली आणि इंग्रज आणि मराठी या दोघांमध्ये एक तह केला, सालबाईचा तह. त्यामुळे आता इंग्रजांना, मराठ्यांना काय वाटलं की आता हे जे इंग्रज आहेत हे आपल्याकडे लक्ष देणार नाही किंवा आपल्या मध्ये येणार नाही. बघा 17 मे 1782 ला हा जो तह झाला, हा सालबाईचा तह. काय, सालबाईचा तह झाला. आता तो तह का झाला ते सविस्तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की बा पहिलं जे अँग्लो मराठा युद्ध चालू होतं, 7 वर्ष झालं होतं. मग हे 7 वर्ष युद्ध झाल्यानंतर याचा विराम करण्यासाठी शिंदेनी काय केला, सालबाईचा तह करायला लावला. सालबाईच्या तहानुसार काय झालं, इंग्रजांना काही प्रदेश देण्यात आले आणि अशा प्रकारे इंग्रजांचा पिच्छा सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु काय झालं तर, परंतु बारामतीला एक गोष्ट झाली. काय, बारामतीला एक महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे 8 ऑक्टोबर. कधी, 8 ऑक्टोबर किती, 1802 ला. 1782 मध्ये तो तह झालेला होता. त्यामुळे इंग्रजांनी फारसं काही केलं नसेल. ते आतून चालूच होतं त्यांचं, परंतु असं मोठं युद्ध वगैरे झालं नव्हतं पहिल्या अँग्लो मराठा युद्धानंतर. परंतु 8 ऑक्टोबर 1802 ला काय झालं, बारामती, काय बारामती जवळ म्हणजे बारामतीला सरळ सरळ होळकर वर्सेस, काय होळकर वर्सेस मराठा या दोन सत्तेमध्ये युद्ध सुरू होते.
दोन्ही भारतीय सत्ता आहेत, हे सत्तेसाठी युद्ध चालू होते का, होळकर आणि मराठा या दोन सत्तेमध्ये युद्ध चालू होते. तर हे कधी होते, 8 ऑक्टोबर 1802 ला बारामतीला हे युद्ध चालू होतं आणि फक्त एका तासात या होळकर आणि मराठ्यांचा दारुण पराभव केला. किती, फक्त एका तासात, फक्त काय, एका तासात होळकरांनी मराठ्यांचा पराभव केला होता. हे काय माहित पडलं होतं, पेशव्याला माहित पडलं होतं. त्यावेळेस पेशवे कोण होते, दुसरे बाजीराव पेशवे होते. आता दुसऱ्या बाजीराव पेशव्याला हे माहित पडलं की एका तासात होळकरांनी मराठ्यांना काय केलं, पराभूत केलं. सोबतच 25 तारखेला एक अजून अजब गोष्ट झाली. कधी, 25 ऑक्टोबर, कधी, 25 ऑक्टोबर 1802 ला. हे कुठं, तर हडपसर. कुठं, हडपसर. ध्यानात ठेवा काय, 25 ऑक्टोबर 1802 ला हडपसर. कुठं आहे हडपसर, पुण्यात. कुठं, पुणे. तर या पुण्यातल्या हडपसरला काय झालं, 25 ऑक्टोबर 1802 ला परत हे होळकर आणि मराठे काय झाले, युद्धात गुंतले. या मराठ्यांसोबत शिंदे सुद्धा होते. कोण होते, शिंदे सुद्धा होते, की ज्यांच्या मध्यस्थीनं काय केला होता, सालबाईचा तह केला होता 1782 ला. हे शिंदे सुद्धा मराठ्यांच्या साईड कडून लढत होते. परंतु या होळकरांची सत्ता या मराठ्यांच्या सत्तेपेक्षा काय प्रबळ दिसत होती. प्रबळ दिसत असताना हे दुसरे बाजीराव जे होते, दुसरे बाजीराव पेशवे होते, या दुसरे बाजीराव पेशव्यांना समजत नव्हतं नेमकं काय करायचं. म्हणून त्यांनी काय केलं, तर इंग्रजांकडे जाऊन मदत घेतली. कोणाकडे जाऊन मदत घेतली, इंग्रजांकडे. का मदत घेतली, कारण की आता मराठी सत्ता धोक्यात येणार होती, म्हणजे पेशवेही धोक्यात येणार होती. म्हणून म्हणून कधी 1802 ला एक तह करण्यात आला. तो तह म्हणजे वसईचा तह. काय, वसईचा तह. का करण्यात आला वसईचा तह, कारण की 25 ऑक्टोबर 1802 ला हडपसरला हे जे होळकरांची सत्ता होती, हे पेशव्यांच्या सत्तेला हरवणार होती, हे स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे पुण्यावरून बाजीराव पेशव्यांनी काय केलं होतं, पलायन केलं होतं. म्हणजे तिथून बाजीराव पेशवे पळून गेले होते पुण्याच्या हडपसर इथून. हे इतिहासात नोंद आहे. 25 ऑक्टोबर 1802 ला हडपसरच्या लढाईमध्ये होळकरांचा विजय होणार होता आणि तिथून बाजीराव काय झाले, पळून गेले होते. पळून गेल्यानंतर त्यांनी काय घेतला, तर इंग्रजांचा सहारा घेतला. इंग्रजांचा सहारा घेतल्यानंतर इंग्रजांनी त्यांच्या सोबत एक तह केला. तो तह म्हणजे काय, वसईचा तह. या वसईच्या तहानुसार काय झालं, तर सर्वात महत्वाची गोष्ट झाली. ती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय झाली, तर या मराठी सत्तेला तैनाती फौजेचा स्वीकार करावा लागला. काय करावा लागला, तैनाती फौजेचा स्वीकार करावा लागला. काय, तैनाती फौज. आता हे शब्द तुम्हाला माहित असणार. तैनाती फौजेचा जनक कोण, तर तैनाती फौजेचा जनक आहे लॉर्ड वेलस्ली. कोण, वेलस्ली हा काय आहे, तैनाती फौजेचा जनक आहे. म्हणजे ऑब्विसली तुम्ही सांगू शकता की 1802 ला कोण होता गव्हर्नर, तर वेलस्ली होता. कारण की वेलस्लीने काय आणली होती, तैनाती फौजेची काय आणली होती, स्कीम आणली होती. तैनाती फौजेनुसारच यानं काय केला होता. आता या तैनाती फौजेनुसार काय झालं, तैनाती फौज. का तैनाती फौज, तर वसईचा तह झाला होता. वसईचा तह कधी झाला होता, तर वसईचा तह झाला होता कधी, 31 डिसेंबर 1802. कधी झाला होता, 31 डिसेंबर 1802. हे दिसते का तुम्हाला, बघा एक तह कधी झाला, वसईचा तह. इकडे लिहितो मी काय, वसईचा तह. तर वसईचा तह झाला होता 31 डिसेंबर 1802 ला. आता हा वसईचा तह कोणाकोणामध्ये झाला, तर बाजीराव पेशवा बाजीराव दुसरा आणि इंग्रज. कुठे झाला, हा वसईला झाला, म्हणून याला नाव देण्यात आलं वसईचा तह. कधी झाला, तर 31 डिसेंबर 1802. का झाला, त्याची पार्श्वभूमी सांगितली. 8 ऑक्टोबरला बारामतीला एका तासात पेशव्यांची सत्तेचा काय केला धुळा उडवला होता होळकरांच्या सत्तेने. त्यानंतर 25 ऑक्टोबर 1802 रोजी हडपसर पुणे येथे होणाऱ्या लढाईमध्ये पेशव्यांचा पराभव दिसत होता, म्हणून बाजीराव पेशवे पुण्यावरून पळून गेले होते. त्यानंतर पळून गेल्यानंतर वसईला जाऊन त्यांनी इंग्रजांसोबत काय केला,
तह केला, त्या तहाला नाव दिलेलं तर वसईचा तह, आणि हा वसईचा तह 31 डिसेंबर 1802 ला आपल्याला बघायला मिळतो. मग या वसईच्या तहानुसार काय झालं तर मराठी सत्तेला तैनाती फौज स्वीकारावी लागली. काय तैनाती फौजेचा स्वीकार करावा लागला. मग तैनाती फौजेचा स्वीकार, तैनाती फौजेचा फादर म्हणू शकतो किंवा जनक म्हणू शकतो, ते सांगितलं तुम्हाला लॉर्ड वेलस्ली. तर या तैनाती फौजेनुसार इंग्रजांनी काय केलं तर या मराठी सत्तेला 6000 सैन्य दिले. हे सैन्य सुद्धा भारतातलेच होते ऑब्विसली. काय हे जे 6000 सैन्य होते, सैन्य सुद्धा भारतातले होते. म्हणजे दाल भी मेरी रोटी भी मेरी सब कुछ मेरा. म्हणजे काय 6000 सैन्य कोणाला दिले तर या मराठी सत्तेला दिले. कशासाठी तर हे पेशवाई टिकली पाहिजे म्हणून 6000. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट झाली, ती सर्वात महत्वाची गोष्ट काय झाली तर सर्वात महत्वाची गोष्ट अशी झाली की हे जे पेशवे होते, यातले काही जे पेशवे होते, त्यांना हे दुसऱ्या बाजीरावचं कृत्य आवडलं नाही. म्हणजे हे जे दुसरे बाजीराव आहेत यांनी जे वसईचा तह केला होता, हा वसईचा तह त्यांना आवडला नाही. म्हणजे आपण लाचारी पत्करली असं काही पेशव्यांना वाटत होतं, मराठी सत्तेला वाटत होतं. म्हणून मराठी सत्तेने काय केला, परत विद्रोह केला. आणि काय केलं तर सरळ सरळ 1803 पासून तर 1805 पर्यंत दुसरे अँग्लो मराठा युद्ध सुरू झाले. अँग्लो मराठा युद्ध सुरू झाले. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आता पहिलं अँग्लो मराठा युद्ध पाहिलं आपण, कधी झालं होतं पहिलं तर ते 7 वर्ष चाललं होतं, 1775 पासून तर 1782 पर्यंत. इथं लिहू का मी, हे प्रश्न ऑलरेडी तलाठी भरतीमध्ये आलेले आहेत म्हणून अतिशय महत्वाचं होतं. पहिलं आता हे लिहित ना मी अँग्लो मराठा युद्ध, फक्त फर्स्ट लिहितो. फर्स्ट म्हणजे काय, पहिलं मराठा आणि इंग्रज युद्ध कधी झालं होतं 1775 पासून तर 1782 पर्यंत झालं होतं. जवळपास 7 वर्ष युद्ध चालू होतं. सालबाईच्या तहानुसार या युद्धाचा काय झाला होता, विराम झाला होता. शिंदेंनी याच्यात काय केली होती, मदत केली होती. सोबतच लिहू आपण काय, सालबाईचा तह. सालबाईचा तह आहे, कन्सिडर करा. सालबाईच्या तहानुसार पहिल्या अँग्लो मराठा युद्धाचा अंत झाला होता. त्यानंतर दुसरं अँग्लो मराठा युद्ध कधी सुरू झालं तर 1803. काय 1803 पासून तर 1805 पर्यंत हे युद्ध चाललं. काय 1803 पासून तर 1805 पर्यंत दुसरे अँग्लो मराठा युद्ध सुरू झाले. मग आता हे दुसरे अँग्लो मराठा युद्ध का झाले हे सुद्धा तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली आहे. होळकरांनी पेशव्यांचा पराभव कसा केला होता, 8 ऑक्टोबर 1802, त्यानंतर 25 ऑक्टोबर 1802. त्यानुसार काय केलं होतं, 31 डिसेंबर 1802 ला कोणता वसईचा तह केला होता. या वसईचा तह मराठी सत्तेला आवडला होता, काही पेशव्यांना आवडला नव्हता. म्हणून काय झालं होतं तर 31 डिसेंबर 1802 पासून नंतर पुढे काय झालं तर हा जो 1803 ते 1805 आहे, या दरम्यान काय झालं, एक भयंकर युद्ध झालं. ते भयंकर युद्ध कोणामध्ये झालं तर इंग्रज आणि काय झाले तर इंग्रज आणि आपले मराठ्यांमध्ये झाले. अशा प्रकारे आपण याची पार्श्वभूमी पण बघितली. दुसरं जे अँग्लो मराठा युद्ध आहे का सुरू झालं तर त्याला कारण कोणतं आहे तर वसईचा तह, की जो कधी झाला होता 31 डिसेंबर 1802 ला. मग हे युद्ध चालू असताना काय केलं तर इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावचा पराभव केला. काय इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावचा पराभव केला. मग नंतर इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावचा पराभव केल्यानंतर इंग्रजी सत्ता काय झाली तर तिथं आपली म्हणजे इंग्रजांनी सरळ सरळ याच्या मराठी सत्तेमध्ये प्रवेश करण्याचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रवेश करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यानंतर पेशवाई जिवंत होती. काय पेशवाई जिवंत होती, परंतु शेवटी तिसरं मराठा अँग्लो युद्ध झालं. काय अँग्लो मराठा तिसरं युद्ध झालं, ते झालं 1817 ते 1818 मध्ये. काय 1817 ते 1818 मध्ये. मग हे तिसरं अँग्लो मराठा युद्ध झालं आणि या अँग्लो मराठा युद्धामध्ये इंग्रजांनी पेशव्यांचा पूर्ण पराभव केला आणि दुसरा जो बाजीराव होता, या दुसऱ्या बाजीरावचा काय केला तर दुसऱ्या बाजीरावला मृत्यू करण्यात आला किंवा खतम करण्यात आला. तर हा सुद्धा इतिहास अतिशय महत्वाचा आहे. काय 1818 ला पर्यंत काय झालं, तिसरं हे काय अँग्लो मराठा
युद्ध, काय अँग्लो मराठी युद्धात पहिलं युद्ध 1775 ते 1782, दुसरं युद्ध 1803 ते 1805, तिसरे युद्ध 1817 ते 1818. तिसऱ्या युद्धामध्ये इंग्रजांनी मराठी सत्तेचा म्हणजे पेशवाईचा पूर्ण पराभव केला. दुसऱ्या बाजीरावला काय केलं, पराभव केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्यानंतर मग भारतामध्ये खऱ्या प्रकारे काय झाली, सत्तेची पोकळी निर्माण झाली. मग इतिहासामध्ये अशी नोंद आहे की इंग्रजांनी सत्ता ही मराठी सत्तेकडून घेतली. काय, इंग्रजांनी जी खरी सत्ता आहे मराठी सत्तेकडून घेतली अशी इतिहासात नोंद आहे. आणि हे सत्य सुद्धा आहे, ते आपण सविस्तर बघितलंय. मराठ्यांनी इंग्रजांना खूप चुरशीनं काय दिले होते, म्हणजे लढाई दिली होती. पहिलं युद्ध झालं, दुसरं युद्ध झालं, तिसरं युद्ध झालं. परंतु काही गद्दार वगैरे लोक असतात, या गद्दार लोकांच्यामुळे काय झालं, जसं की राघोबा दादा इंग्रजांना जाऊन भेटले होते, गद्दार झाले. मग त्यामुळे पहिल्या महायुद्धामध्ये म्हणजे आपला अँग्लो मराठा युद्धामध्ये काय सालबाईचा तह करावा लागला. दुसऱ्या युद्धामध्ये सुद्धा बऱ्याचशा काही टेक्निकल प्रॉब्लेम होते. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होता, हे जे इंग्रज लोक होते यांच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्र होते, सैन्य सुद्धा व्यवस्थित शिस्तबद्ध सैन्य होते. त्यानंतर आपले जे मराठी सत्ता जी होती त्यावेळेस पेशवाई होती. या पेशवाईमध्ये अंतर्गतच यादवी युद्ध सुरू होते, म्हणजे मी पेशवा झालं पाहिजे, तो पेशवा झाला पाहिजे अशी चढाओढ चालू होती. एकसूत्रीपणा नव्हता, त्यामुळे इथं तुम्हाला फेल्युअर बघायला मिळेल. आणि तिसरं युद्ध काय एकाच वर्ष चाललं. एकाच वर्षात इंग्रजांनी काय केला, 1818ला 1 जानेवारी 1818ला दुसऱ्या बाजीरावचा मृत्यू झाला. आणि दुसऱ्या बाजीरावच्या मृत्यूपासूनच काय झालं, तर इंग्रजांनी भारताच्या विशेष करून महाराष्ट्राच्या राजकारणात सरळ प्रवेश केला. आता हे झालं, दक्षिण भारत झालं, मध्य भारत झालं. मध्य भारतामध्ये महाराष्ट्र झाला, सुरत झाला, गुजरात झाला, हे सर्व प्रदेश झाला. मध्य प्रदेश सुद्धा याच्यात बरंचसं येऊन जाते. नंतर इंग्रजांनी आपलं लक्ष कुठे केंद्रित केलेलं होतं, तर बंगालकडे. मग बंगालकडे गेल्यानंतर इंग्रजांनी आपलं लक्ष बंगालकडे केंद्रित केलं. परंतु बंगालमध्ये काय, आता हा जो इतिहास असणाऱ्या बंगालचा, या बंगालचा इतिहास तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारला जातो. जसे की प्लासीची लढाई झालेली आहे ते विचारला जातो. आणि दुसरं काय, आपलं जे युद्ध आहे कोणतं, बक्सारचं युद्ध, तर हे बक्सारचं युद्ध सुद्धा विचारलं जातं. तर बघा आता हे जे एकदेशीय लोकांकडे म्हणजे काय, सरळ सरळ हे मराठी शाही जिंकल्यानंतर किंवा त्याच्या पूर्वी सुद्धा म्हणू शकता, म्हणजे दक्षिण भारताच्या नंतर त्यांनी बंगालकडे आपलं लक्ष केलं. मग बंगालमध्ये काय होतं, तर बंगालमध्ये अलीवर्दी खान, कोण, अलीवर्दी खान जो आहे, हा अलीवर्दी खान बंगालमध्ये काय होता, राजा होता किंवा सरळ सरळ याचं शासन होतं. अलीवर्दी खानने काय केले, इंग्रजांशी एकदम खतरनाक टक्कर दिली. काय केली, इंग्रजांशी एकदम खतरनाक टक्कर दिली. म्हणजे इंग्रजांशी यांचा संघर्ष खतरनाक चालू होता. यांनी इंग्रजांना जिंकूच दिले नाही. कोणाला, इंग्रजांना, अलीवर्दी खानने. परंतु 1756 मध्ये काय, 1756 मध्ये या अलीवर्दी खानचा काय झाला, मृत्यू झाला. मग अलीवर्दी खानचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा जो मुलगा होता तो म्हणजे सिराज उद्दौला. कोण, सिराज उद्दौला, अतिशय महत्वाचा. काय, सिराज उद्दौला मग काय आला, तर बंगालच्या गादीवरती आला. काय, बंगालच्या गादीवरती आला. म्हणजे सिराज उद्दौलाकडे आता राज्याचे सूत्र आले. का आले, कारण की अलीवर्दी खान हा नेटाने संघर्ष करत होता इंग्रजांसोबत. परंतु 1756 मध्ये याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर गादीवरती आला सिराज उद्दौला. या सिराज उद्दौलाच्या मनात इंग्रजांविषयी थोडंही प्रेम नव्हतं. काय, या सिराज उद्दौलाच्या मनात इंग्रजांविषयी थोडंही प्रेम नव्हतं. त्यात तुमची काही सहानुभूती नव्हती. कारण या सिराज उद्दौला कोणाचा मुलगा होता, हा अलीवर्दी खानचा मुलगा होता. या अलीवर्दी खानचा मुलगा सिराज उद्दौलानं काय केलं, तर बघा यांना या इंग्रजांचा हस्तक्षेप आवडत नव्हता. इंग्रजांच्या जे दस्तक देत होते, काय दस्तक म्हणजे काय, व्यापारी परवाने. दस्तक म्हणजे काय, व्यापारी परवाने. आता हे जे व्यापारी परवाने होते, या व्यापारी परवान्याचा इंग्रजांनी काय केला, अतिरेक केला किंवा गैरवापर करायला सुरुवात केली. हे कोणाला आढळून आलं, तर सिराज उद्दौलाला आढळून आलं. मग सिराज उद्दौलाला आढळून आले की या दस्तक हे ध्यानात ठेवा, दस्तक म्हणजेच काय, व्यापारी परवाने. या व्यापारी परवान्याचा गैरवापर करायला इंग्रजांनी सुरुवात केली. त्यानंतर इंग्रजांनी एक खतरनाक गोष्ट केली, म्हणजे सरळ सरळ चापलुसी केली. ते म्हणजे काय, कलकत्ता. काय, कलकत्ता या शहराभोवती तटबंदी उभारण्याचं काम केलं.
काय इंग्रजांनी काय केलं, व्यापारी परवान्याचा गैरवापर करायला सुरुवात केली। त्यानंतर कलकत्ता शहराच्या भोवती तटबंदी करायला सुरुवात केली आणि हे सिराजुद्दौलाला काही पसंत आलं नाही। मग सिराजुद्दौलाला पसंत आलं नाही, त्यामुळे काय केलं, या सिराजुद्दौलानं इंग्रजांना जरब बसावी म्हणून इंग्रजांशी युद्ध केलं। त्यानंतर यानं काय केलं, तर यानं एक गोष्ट केली, काय केली, हजारो लोकांना काय केलं, महिला आणि इंग्रजांना काय केलं, तर एका अंधार कोठडीत काय केलं, कोंडून ठेवलं। अंधार कोठडीत कोंडल्यानंतर काय झालं, तर इथं बऱ्याचशा इंग्रज स्त्रियांचा आणि पुरुषांचा काय झाला, मृत्यू झाला। काय केला, मृत्यू झाला। किती, 1500 किती आहे ते 1756 ला। हे 1756च्याच गोष्टी झालं। 1756 ला काय झालं, या अंधार कोठडीमध्ये की याच्यात अंधार होता, श्वास घेण्यासाठी हवा सुद्धा येत नव्हती, त्यानंतर उलसाकही प्रकाश नव्हता। या कोठडीत रात्रभर त्यानं काय केलं, काही इंग्रज अधिकारी, इंग्रज लोक, त्यांच्या बायका, मुलं यांना काय केलं, कोंडून ठेवलं। कोंडून ठेवल्यानंतर काय झालं, बऱ्याचशा महिलांचा आणि त्यातील काही इंग्रज लोकांचा मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर मग इंग्रज लोकांना काय बसला, मोठा हादरा बसला। मग आता इंग्रज लोक शांत बसणार आहेत का, नाही। मग आपल्या सोबत झालेल्या या घटनेचा काय करायचा आहे, आपल्याला बदला घ्यायचा आहे। मग काय झालं, तर सरळ सरळ या सिराजुद्दौलाचं तुम्हाला सांगितलं की यांचं काय, ब्रिटिशांच्या विरुद्ध अतिशय मनात द्वेष भावना होती, कारण ब्रिटिशांचे कारनामेच तसे चालू होते, म्हणून त्याने ते अंधार कोठडीची घटना केली। हा जो ब्रिटिश लोक, आता हे ब्रिटिश लोक शांत बसणार आहेत का, तर ब्रिटिश लोक शांत बसणार नाही, काहीतरी कट कारस्थान करणार आहेत। म्हणून आता याच्या पुढचं जे लेक्चर आहे, म्हणजे 1757 ची जी प्लासीची लढाई आहे, सिराजुद्दौला काय करणार आहे, इंग्रज काय करणार आहे, नेमकं काय होणार आहे प्लासीच्या लढाईत, ते सविस्तर, त्यानंतर बक्सारचे युद्ध कसं होणार आहे ते सविस्तर आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया। कारण या लेक्चर मध्ये आता काहीतरी तांत्रिक अडचण आहे, तांत्रिक अडचण आल्यामुळे हे लेक्चर आपण इथंच थांबवत आहे। पुढचं लेक्चर कंटिन्यू बघण्यासाठी व्हिडिओला लाईक केला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू व्हेरी मच।